शब्दमन आणि प्रेम, शुभ क्रिया, लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 331. पार्ट 330 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ आपल्या क्लायंट सोबत कॉलवर असतो, तर तेव्हा क्रिया हॉलमध्ये येऊन शुभला काहीतरी सांगायचं बोलते. तर शुभ ओरडतो चांगलंच. तर क्रिया रडत बसते, तर तसंच बाल्कनीत. आणि मग शुभ जाऊन शांत करत असतो. तर क्रिया विचारते की तू शिवी देतो, बाहेर भांडण करतो, मग हे चांगलं आहे का? सो आता पुढे बघू. तर शुभ तसंच कव्हर अप करत बोलतो, की हां, तर तेही शिकायला हवं, बिकॉज सगळं शिकून असेल आपण, तर समोरचा व्यक्ती ज्या प्रकारचा असेल, त्या प्रकारे डील करता येतं आपल्याला. तर क्रिया बोलते, "म्हणून चांगल्या लोकांसोबत राहायचं, मग असे लोकं नाही भेटत आपल्याला." आणि बाय द वे तो शब्द मी स्क्रोल करताना बघितलं कुठेतरी, लाइक 2-3 टाइम्स ऐकलं, तर रागात बोलून दिली, पण यानंतर नाही बोलणार. सॉरी. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही बेडरूममध्ये येतात. तर शुभ परत विचारतो, की "काय मग सांगणार आहेस की नाही? आई काय बोलले ते?" तर क्रिया परत त्याच रागात बोलते, की "बिलकुल नाही सांगणार मी. त्या मोमेंटला खूप जास्त हर्ट केलंस तू मला. कळलं तुला?" तर शुभ डोक्याला हात लावून शांतच बसतो आणि मग तसंच क्रिया जाते किचनमध्ये आणि आपलं काम करते. तर शुभ तसाच किचनमध्ये जातो आणि बोलतो, की "आज काय जेवण बनवत आहे बेबी तू?" तर क्रिया काहीच नाही बोलत. तर शुभ बोलतो, "अच्छा, राग आहेच मनात. तर ठीक आहे, माझं जेवण बनवू नको. मी मस्त आज बाहेरून नॉन-व्हेज बोलावून खातो." तर क्रिया तसंच तिथे चिमटं ठेवलेलं असतं, तर त्यानेच शुभला मारत बोलते, की "दिवस बघ नालायका, उगाच फालतूपणा करशील ना, खरंच खूप जास्त मार खाशील." तर शुभ मारली तिथेच रब करत बोलतो, की मूर्ख आहेस का क्रिया, तू किती जोरात मारली मला. लागलं ना? हे बघ बरं." तर क्रिया बोलते, "हां, मग असला फालतूपणा का करायचा? दिवस नाही बघत, काही नाही बघत आणि चालला काहीही बोलत." तर शुभ बोलतो, "मग सांगायचं होतं ना, काय बनवत आहेस विचारलं तेव्हा?" तर क्रिया बोलते, "तू माझी माफी मागून मला मनवला का त्या चुकीसाठी, जे मी तुला सांगू?" तर शुभ बोलतो, "अगं राग पूर्ण घालवून नॉर्मल केलं तेव्हाच तर तू किचनमध्ये येऊन शांत डोक्याने जेवण बनवत आहेस ना?" तर क्रिया बोलते, "माझी वेळ झालीच होती, सो मी येणारच होती जेवण बनवायला आणि तू नाही मनवला मला, ओके?" तर शुभ डोक्यालाच हात मारत बोलतो, की "तू ना क्रियू खूप नाटकी आहेस हं. सर्व राग गेला होता, पण पुन्हा पॅम्परिंग केलेला हवा आहे म्हणून हे असं काहीतरी करत आहेस तू, हो ना?" तर क्रिया बोलते, "असं काही नाहीये, मी रागातच आहे अजूनही, सो बाकी तू बघ काय करायचं ते." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, तुझी फेव्हरेट पेस्ट्री ऑर्डर करतो, मग तर जाईल ना हा राग?" तर क्रिया मस्त गालातल्या गालात हसत बोलते, की "एका पेस्ट्रीने काही नाही होत, बिकॉज राग पण तसाच जास्त आहे ना, सो." तर शुभ तसंच क्रियाचा फेस आपल्याकडे टर्न करत बोलतो, की "असं वाटत नाही का, की तू आज जरा जास्तच लाड करून घ्यायच्या मूडमध्ये आहेस?" तर क्रिया बोलते, "हां, मग एक दिवस असेल अशा मूडमध्ये, तर काय झालं एवढं? ॲज अ हॉबी करायचं ना मग तू लाड." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल, करतो पेस्ट्री ऑर्डर." देन शुभ तसंच हॉलमध्ये येतो बघत, तर लगेच क्रिया पण येते, "दाखव कुठलं फ्लेवर ऑर्डर केलं?" तर शुभ बोलतो, "अजून करायचंच आहे गं. घे बघ तूच आणि कर तूच ऑर्डर." तर क्रिया बोलते, "हां, दे." आणि लगेच फोन घेऊन मस्त ऑर्डर करून देते आणि मग जाते किचनमध्ये आणि शुभ बसतो लॅपटॉप घेऊन आपलं काम करत. ओके. तर काही वेळाने डिलिव्हरी बॉय येतो आणि डोअरबेल रिंग करतो. तर क्रिया किचनमध्येच असते आणि शुभ आपल्या कामात हॉलमध्येच असतो. तर शुभ हाक मारतो क्रियाला, की "ये गं, डोअर ओपन कर बरं." तर क्रिया तिथूनच बोलते, की "मी कामात आहे बेबी, प्लीज बघ ना थोडं." तर शुभ बोलतो, "तुझंच ऑर्डर आहे, सो येऊन घेऊन घे." तर इतक्यात परत एकदा डोअरबेल रिंग करतो तो. तर क्रिया तसंच गॅस बंद करून येते आणि डोअर ओपन करून पार्सल घेते आणि शुभला ओ-टी-पी विचारते. त्याला सांगायला. तर शुभ सांगतो आणि तसंच क्रिया डोअर बंद करून किचनमध्ये परत जाते. तर शुभ वेट करत असतो, की आता येईल पेस्ट्री घेऊन, पण क्रिया नाहीच येत आणि कामातच असते. तर काही वेळाने शुभ स्वतः जातो आणि बोलतो, की "तू अजून पेस्ट्रीला हात पण नाही लावली? बापरे! इतकी काय करत होती गं?" तर क्रिया खूप रागात बोलायला लागते, की "तू ना प्लीज याबद्दल माझ्याशी बोलूच नको आणि काही विचारू पण नको. कारण 2 मिनिट वेळ नव्हता ना तुला दार उघडून पार्सल घ्यायला? मग आता शांत बस. नाहीतर खरंच खूप मोठं भांडण होईल आपलं." तर शुभ बोलतो, "अगं पण मी काय केलं आता? मी पण तर कामात होतो ना, मग एवढं का रिएक्ट करत आहेस तू?" तर क्रिया बोलते, "मी तुला कामात असताना कधीच उठवत नाही. इव्हन पाण्याची बॉटल पण स्वतःच आणून देते, तू मागायच्या आधी. तर मी आज तुला दार उघड बोलत असेल मीन्स मी स्वतः खरंच येऊ शकणार नव्हते म्हणून बोलले असेल ना? पण नाही, हे तुला कधीच नाही समजणार. आय नो. इकडे मी चपाती करत होती. हे बघ चटका बसलाय मला किती आणि यामुळेच तुला बोलले, की तू प्लीज घेऊन घे. पण नाही घेतलं तू."
तर शुभ बघतो चटका बसलेली जागा तर खरंच खूप डार्क असते. तर तसाच रब करून देत बोलतो, की "सॉरी, सॉरी बेबी, खरंच सॉरी गं. मला नव्हतं माहिती असं काही त्रास असेल आणि मी खरंच खूप क्रिटिकल कामात होतो म्हणून तुला बोलवलं." तर क्रिया बोलते, "जाऊ दे सोड, माझा मूड नाही आता काही बोलायचा, सो प्लीज मला एकटं राहू दे. तू बस तिकडे हॉलमध्ये." तर शुभ तसंच क्रियाच्या कमरेला पकडून मस्त बॅक हग करत आणि क्रियाला एकदम शांतच असते, लाईक काही बोलत नसते आणि काही रिएक्ट पण करत नसते. तर शुभ तसंच बॅक साइडने हेअर्स बाजूला करत नेकवर किस करतो. तर क्रिया तेव्हा बोलते, की "प्लीज मला माझं काम करू दे. डिस्टर्ब करू नको. कळलं तुला शुभ?" इतक्या प्रेमाने बोलणार क्रिया. तर शुभ बोलतो, "हो कर" बोलून तिथे स्टूल घेऊन बसतो आणि पेस्ट्री ओपन करतो आणि क्रियाला बघतो. तर क्रियाचं पूर्ण लक्ष आपल्या कामात असतो. मग शुभ तसंच क्रियाला पेस्ट्री भरवायला घेतो. तर क्रिया बोलते, "प्लीज माझा मूड नाहीये, सो ठेव तिकडे आणि तू जा हॉलमध्ये आणि मला माझं काम करू दे." तर शुभ तसंच पेस्ट्रीकडे बघत बोलतो, की "सॉरी पेस्ट्री, आज माझी क्रियू जरा रुसून आहे, तर थोडं उशिरा बघेल तुझ्याकडे. सध्या माझ्याकडे बघण्यात बिझी आहे ना, म्हणून." तर क्रिया काहीच नाही बोलत आणि शांतच असते. तर शिव उठून येतो हॉलमध्ये आणि आपला फोन घेतो आणि स्क्रोल करत बसतो. तर स्ट्रीट फूड बघतो लोकलमधले, तर ते बघताच 2-3 व्हिडिओ लाईक करून क्रियाला दाखवायला जातो. तर क्रिया ते बघताच राग विसरून जाते आणि मस्त फोन हातात घेऊन बघत असते. आणि नेक्स्ट मोमेंटला बोलते, की "ए वॉव! यार बेबी मला पण हवं आहे. प्लीज चल ना जाऊ आपण खायला." हां? तर शुभ बोलतो, "हो, आधी हे जेवण करून घेऊ, मग मस्त एक मूव्ही बघू, मग थोडं भूक लागली की जाऊ." तर क्रिया बोलते, "वाह! म्हणजे 24 तास अवेलेबल असणार आहे ते असंच बोलत आहेस तू, हो ना?" तर शुभ बोलतो, "ओके, मग आता जाऊन पार्सल घेऊन येऊ, चल." तर क्रिया खूप जास्त हॅपी होत बोलते, की "हो, हो, थांब हे थोडंच राहिलं आहे, सो मी येते लगेच." तर शुभ ओके बोलून जातो हॉलमध्ये आणि रेडी होत मनात बोलतो, की "बापरे! आज क्रियाला जास्तच राग आला होता. नाहीतर इतका वेळ रुसून-फुगून बसत नाही ती." आणि मग क्रिया इथे रेडी होते मस्त शॉर्ट कुर्ती, पॅन्ट घालून. तर शुभ बोलतो, "तुझी कपड्यांमध्ये चॉईस खूप जास्तच चांगली आहे गं. मीन्स नसेल काही आवडत तरी तू जसं घालायला सांगते लाइक कलर कॉम्बिनेशन सोबत ते तसं घालतास खूप जास्त सूट होतं. मला मस्त वाटतं." तर क्रिया मिरर समोर उभी राहून आपले हेअर्स नीट करत बोलते, की "हो का?" आणि घरी मीच कपडे घेते सर्वांसाठी. लाइक सोबत घेऊन जाते मम्मा असो, पप्पा असो किंवा पंखू. पण घेणार माझ्याच चॉईसने. ओह! सो देन दोघेही रेडी होतात जॅकेट घालून आणि खाली येतात. तर क्रिया बोलते, की "शुभ तू प्लीज पूर्ण बांधून घे बरं. आधीच थंडीचा त्रास आहे, सो प्लीज बांधून घे." तर शुभ बोलतो, "अगं नाही होत काही, चल तू." तर क्रिया बोलते, "आईने मला ठणकावून सांगितलं आहे, की त्याला बाहेर जाऊ देऊ नको आणि जर कुठे जातच असेल तर तोंडाला पूर्ण बांधून जा बोल. नाही बांधायचं बोलला तर कुठेही जाऊ देऊ नकोस. कळलं?" तर शुभ बोलतो, "अगं मी माझा स्कार्फ वर ठेवून आलोय, सो आता कुठे परत जाऊन घेऊन येत बसू?" तर क्रिया लगेच आपल्या बॅगमधून ते काढून देत बोलते, की "हा तुझा स्कार्फ. माहीत होतं कारणं देशील म्हणून एक्स्ट्रा स्कार्फ ठेवतेस मी सोबत." ओहो! सो केअरिंग. तर शुभ तसंच ते घेतो आणि बांधून घेतो छान आणि मग क्रिया मस्त हग करत बोलते, की "हाय माझं क्युटू बेबी, किती गोड वाटतो तू असा." तर शुभ बोलतो, "चल आता तू चालव तुझी गाडी." तर क्रिया बोलते, "हां, ठीक आहे." देन क्रिया गाडी काढते आणि मग शुभ बसताच दोघेही जातात फिरायला मीन्स तेच घ्यायला जे घ्यायचं ठरवून निघाले आहेत. काही वेळाने तिथे पोहोचताच शुभ जातो, पार्सल घेतो आणि क्रिया गाडी पार्क करून येते आणि पुन्हा 2-3 वेगवेगळे आयटम्स पार्सल करायला सांगते शॉपकीपरला. तर शुभ बघतच राहून जातो क्रियाला. तर क्रिया हलकी स्माईल करत शुभला बघत बोलते, की "असं असं का बघत आहेस? कधी नाही ते एकदा खायला मिळतं मला स्ट्रीट फूड, मग एवढं काय त्यात?" आणि त्यांना बोलते, "तुम्ही करा फटाफट पॅक." तर ते पॅक करून देतात. तर शुभ घेतो, बिल वगैरे करतो आणि मग निघतात दोघेही. तर क्रिया खूप जास्त हॅपी असते आणि शुभ फक्त बघत असतो क्रियाला. सो क्यूट. तर काही वेळाने घरी जाताना बोलतो, "आपलं हे एवढं सर्व घ्यायचं नव्हतं ठरलं. मग तू हे जाणून केली ना असं काहीतरी?" तर क्रिया बोलते, "हो, बिकॉज तुला बोलली असती तर तू घेतलं नसतं म्हणून." तर शुभ यावर फक्त ओके बोलतो आणि मग काही वेळाने घरी पोहोचताच तर क्रिया सर्व पार्सल ओपन करून ठेवते आणि जेवायचं घेते. देन दोघेही जेवायला बसतात. तर क्रिया खूप कमी जेवण घेते. तर शुभ बोलतो, "आज तुला भूक कमी आहे का, जे इतकं कमी जेवण वाढून घेतली आहे?" तर क्रिया बोलते, "आज ना मला थोडं वेगळंच वाटत आहे म्हणून म्हटलं कमी जेवण करू आज."
तर शुभ बोलतो, "नाटकं बंद कर नाटकी मुली. पार्सल घेऊन आली आहेस ना, तेच खायचं आहे. मी ओरडणार म्हणून इतकं तरी जेवायला बसली आहेस." तर क्रिया हसायला लागते. तर शुभ बोलतो, "खाऊन घे बेटा आज, मग पुन्हा केव्हा खायला मिळणार काय माहिती ना." तर क्रिया बोलते, "रोज खाऊ शकते मी, कळलं का? ती तर फक्त तुझा आदर करते म्हणून तुझं ऐकते." तर शुभ बोलतो, "आदर कर किंवा नको करू, पण हेल्थ बाबतीत मला फालतूगिरी चालणार नाही, एवढं लक्षात ठेव." म्हणजे झालं. खरं आहे. तर क्रिया बोलते, "हां, कर जेवण फिनिश कर आधी." देन दोघांचं जेवण वगैरे होतं आणि मग मस्त टीव्ही बघत बसलेले असतात आणि शुभ सोबतच आपलं काम घेऊन बसतो. तर क्रिया टीव्ही बघत जाते, एकटीच हसत जाते. तर काही वेळाने असं वाटतं, की "यार शुभ तू किती वाईट आहेस. फक्त माझ्यासाठी टीव्ही ऑन करायला बोलला ना? तुझं 1% पण लक्ष नाही ना इकडे? हो ना?" तर शुभ बोलतो, "बेबी मी कामात आहे गं, मग कसं लक्ष असेल? आणि असं पण, तू बोर झाली असती टीव्ही ऑन नसती तर. आता ते बघून तू हसत तरी आहेस." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 332 मध्ये बघणार आहे आपण क्रिया ह्यावर चांगलं चिडून बोलणार आहे. सो ते चिडणं शुभ कसं हँडल करेल आणि क्रियाचा राग कसं शांत करेल आणि या सगळ्यात पुन्हा एक रडवून जाणारी गोष्ट घडणार आहे. सो ते काय असेल हे जाणून घ्यायला स्टोरी पूर्ण बघा. मीन्स पुढचा पार्ट. रायटर आहे शुभ वासेकर.